नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? अंतरापुडी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे केळीच्या कोक्याची भाजी. ह्याला केळीचा कोकासुद्धा म्हणतात आणि केरफुलसुद्धा म्हणतात. तर तुमच्याकडे काय मला म्हणतात कमेंटमध्ये सांगा. तर इथे मी हा केळीचा कोका घेतलेला आहे आणि त्यामध्ये ही जी फुलं आहेत ती मी आता काढून घेणार आहे. तर हा जो बाहेरचा भाग दिसतो आहे तो घ्यायचा नाही आहे. तर इथे मी ही फुलं काढून घेतलेली आहे, अगदी सहज येतात. तर आता ती साफ कशी करायची ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे मी हे एक फूल घेतलेलं आहे, त्यामधला हा नको असलेला भाग आहे तो आपण काढून टाकूया. इथे हा बघू शकता एकदम थोडासा टणक भाग असतो, तर तो आपल्याला काढून टाकायचा आहे. तर इथे मी तुम्हाला अजून दाखवते. तर ही या पद्धतीने ही अशी जी केळीची फुलं असतात ती सगळी आपण अशी साफ करून घ्यायची आहेत आणि पुढची प्रोसेस दाखवते. तर इथे आता ही मी गरम पाणी करून घेतलेलं आहे, जास्त पण गरम पाणी करून घ्यायचं नाही आहे. आणि ही फुलं आपली साफ झालेली आहेत. तर ह्याला थोडासा चिकटपणा असतो, तो जाण्यासाठी आपण येता ह्या गरम पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. तर इथे मी ह्या गरम पाण्यामध्ये ही सगळी फुलं घातलेली आहेत. आता चमच्याच्या सहाय्याने थोडीशी दाबून त्यातला जो चिकटपणा असतो तो आपण घालवून घेऊया. तर आता ही मी पाण्यातून काढून बाजूला घेतलेली आहेत. आता ही आपण छान अशी या पद्धतीने बारीक एकदम चिरून घ्यायची आहे. जशा आपण पालेभाज्या चिरतो त्याच पद्धतीने जेवढ्या शक्य असतील बारीक चिरता येईल तेवढं चिरून घ्यायचं आहे. तर इथे मी या पद्धतीने बारीक चिरून घेतलेले आहे. आणि आता इथे तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा त्याला थोडासा चिरल्यानंतर चिकटपणा जाणवतो आहे. तर हा चिकटपणा जाण्यासाठी पुन्हा एकदा मी गरम पाण्यात घातलेले आहे आणि हातानेच थोडं त्याला चोळून घेणार आहे, अगदी हलक्या हाताने. तर चला आता इथे मी हे फोडणीसाठी साहित्य घेतलेलं आहे. कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, ओलं खोबरं, हिरवी मिरची, मीठ आणि इथे हे लाल तिखट, हळद, धना पावडर आणि गरम मसाला. तर आता आपण पातेलं गरम करत ठेवलेलं होतं गॅसवर. तर त्यामध्ये घालूया तेल. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. तर तेल आता आपलं गरम झालं की लगेचच त्यामध्ये आपण घालूया कांदा. आणि कांदा छान असा आपण लालसर रंगावर परतून घेऊया. तर इथे आपला हा कांदा परतून होतोय. तर आता इथे बघू शकता इथे आपला कांदा हा थोडासा लालसर होत आलेला आहे. आता यामध्येच आपण घालूया टोमॅटो आणि टोमॅटो देखील छान मऊ होईपर्यंत आपण परतून घेऊया. तर इथे बघा टोमॅटो देखील आपला छान मऊ झालेला आहे. आता त्यामध्ये घातलेली आहे हिरवी मिरची. तर हिरवी मिरचीसुद्धा छान अशी वाफवून घेऊया. आता त्यामध्ये घालूया मीठ आणि हे घेतलेले सगळे मसाले आणि ते छान असे आपण एकजीव करून घेऊया, म्हणजे आपल्या भाजीला छान असा सगळा मसाला लागेल. तर आता हे सगळं एकजीव झालेलं आहे हे मिश्रण. आता त्यामध्ये आपण घेतलेली भाजी घालूया. भाजीमध्ये पाणी अजिबात ठेवायचं नाही. एका चाळणीवर तुम्ही हे पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे भाजीचं. तर इथे बघू शकता आता आपली भाजी ही छान मसाल्यामध्ये एकजीव झालेली आहे, किती सुटसुटीत झालेली आहे बघत असाल तुम्ही. आता वरून घालूया खोबरं आणि खोबरं घातल्यावरसुद्धा छान एकजीव करूया. इथे बघू शकता या पद्धतीने. तर आता मला थोडंसं खोबरं कमी वाटलं म्हणून मी अजून थोडं वरून घातलेलं आहे. तुम्हाला कमी जास्त हवं आहे तर तुम्ही करू शकता. तर आता आपण छान वाफेवर झाकण ठेवून पाणी न घालता नुसतीच वाफ काढून घ्यायची आहे. तर इथे मी छान अशी वाफ काढून घेतलेली आणि बघू शकता भाजीला कलर देखील खूप छान आलेला आहे आणि भाजी आपली तितकीच चवीला अप्रतिम झालेली आहे. तर आता मी ती एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहे. इथे बघू शकता तुम्ही ही भाकरी किंवा भाताबरोबर अगदी खाऊ शकता. अगदी बाहेर कुठे गेलात प्रवासाला तर नेण्यासारखी अगदी भाजी आहे.
मस्त आणि चवीला देखील अप्रतिम आहे. तर कशी वाटली माझी रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.